नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता हा व्हिडिओ म्हणजे आपण जेव्हा कनेरी मठ बघायला गेलो होतो तेव्हाच आहे. आणि खूप दिवस झाले व्हिडिओ पेंडिंग होता, कारण आपले बरेच व्हिडिओ अपलोड करायचे होते. वास्तुशांतीचा व्हिडिओ होता आणि असे बरेच व्हिडिओ होते, त्यामुळे हा व्हिडिओ जरा पाठीमागे राहिला होता. तर तो व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं तर मी व्हिडिओ तो शेअर करणार नव्हते, पण कसं आहे, मागच्या भागात आपण अर्ध दाखवलेलं आहे म्युझियम, आणि तिथून पुढचं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मला मला एवढं आवडलं होतं ना ते, तर खरं मला खूप छान वाटलं. तर म्हटलं आता तुमच्यासोबत तर ते नक्की शेअर करायला पाहिजे. तुमच्यापैकी बरेच जण इथं जाऊन देखील आलेले असतील, पण मला पर्सनली खूप छान वाटलं हे म्युझियम. आणि वॉच टाईमसाठी वगैरे काय नाही, पण खरंच तुम्ही एकदा बघा व्हिडिओ. खूप छान वाटेल तुम्हाला, तुमच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. म्हणजे आपल्याला हे जास्त करून माहिती नाही अगोदरच्या काळात कसं होतं हे. तर अगोदरच्या काळातलं सगळं इथं बघायला भेटणार आहे तुम्हाला. आणि काही काही जणांना म्हणजे असेल माहिती, पण जी नवीन जनरेशन आहे आत्ताची, तर त्यांना बघायला इथं असं खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. आणि तुमच्या मुलांना वगैरे घेऊन तुम्ही या ठिकाणी नक्की जावा, मला तर असं वाटतंय. तर जुना काळ कसा होता, जुन्या काळातली माणसं कशी होती, आणि अगोदरची काय पद्धत होती, राहणीमान कसं होतं लोकांचं, हे सगळं तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहे. तर आता हेच उदाहरण घ्या. इथं बघा, इथं असं प्रवचन चालू आहे. म्हणजे अगोदर प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असायचं. आता पण आहेत, आपल्या पण गावाकडे आहेत भरपूर. पण जी जुनी माणसं आहेत ना, तीच ह्या परंपरा अजून अशा फॉलो करत आहेत. आणि जुनी माणसं आहेत म्हणून अजून त्या परंपरा टिकून राहिलेल्या आहेत. तर असं होतं. आता हे जुन्या काळात कसं होतं, जुनी माणसं कसं करायचे, शेती कशी करायचे, आणि म्हणजे कसं असायचं ते, तर हे खूपच छान पद्धतीनं या म्युझियममध्ये मांडण्यात आलेलं आहे. तर खूपच छान आहे. मी वारंवार म्हणते खूप छान आहे, कारण मला खूप आवडलं होतं हे. म्हणजे अगोदर कसं, अगोदर आपली जुनी माणसं सांगायची, आमच्या काळात असं, आमच्या काळात तसं, आम्ही असं करत होतो. मग ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहायचं, हा त्यावेळेस असं असेल म्हणून. पण हे डोळ्यात समोर उभं राहणारं चित्र त्यांनी साक्षात असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बऱ्यापैकीच ते छानच बनवलेलं आहे. अगोदरची जीवनशैली कशी होती, लहान मुलं कशी होती. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, खूप छान व्हिडिओ असणार आहे पुढं. तर अगोदर म्हणायचे पकालीचा रेडा, आणि आता म्हणतात सुद्धा बघा, पकालीचा रेडा वनी काय असं. म्हणजे तर ते पकालीचा रेडा काय होता ते मी ॲक्च्युली इथं बघायला भेटलं. म्हणजे त्या रेड्यावरून पाणी आणायचे न्यायचे असं होतं. आणि हे काय आहे ना, हे माझ्या एक्झॅक्टली लक्षात नाही आलं काय होतं, पण खरं बघायला खूप छान वाटत होतं. जर तुम्हाला हे याच्याविषयी काय माहिती असेल तर कमेंट करून मला सांगा, कारण मला पण खूप क्युरियोसिटी लागली की हे काय होतं. आणि इथं बघू शकताय लहान मुली आहेत ज्या खेळायला लागलेत. अगोदरच्या काळात असे कपडे घालायचे, स्कर्ट आणि वरती टॉप. आणि इथं पण फुगड्यांचा खेळ चालू आहे. तर अगोदरच्या काळात माणसं खूप कामंही त्यांना भरपूर असायची, पण त्यातनंच वेळ काढून असे फुगड्यांचे खेळ, असे विविध खेळ ते खेळायचे. आणि अगोदरच्या काळात असा राजवाडा होता, अगोदरची घरं कशी होती ते असं आपल्याला बघायला भेटतं इथं. आणि इथं बघू शकताय, म्हणजे हे अगोदर जुन्या काळातले खेळ आहेत. आता पण बऱ्यापैकी आहेत, पण ते पण कुठेतरीच बघायला भेटतात. असे विशेष काय आपल्याला कधी बघायला भेटत नाहीत. तर अगोदरच्या म्हणजे असं ते मोर आणायचे वरातीमध्ये नाचवायला, म्हणजे असं छान असायचं. आणि इथंही माणसं खेळायला लागले, तर ह्याला गजी खेळते ते असं म्हणतात. आमच्या इकडं पण अजून कधी कधी यात्रा वगैरे असलं ना, तर हे असतं. म्हणजे आता हल्लीच्या 2-3 वर्षात तर काही बघायला भेटलं नाही, पण हे मी पाहिले. आणि इथं बघू शकता अजून बरेच असे वेगवेगळे खेळ आहेत. तर इथं बघा केळ ठेवलंय पोटावरती आणि ते कट करायला लागलेत. तर अगोदर असं इंटरेस्टिंग वाटत असणार आहे माणसांना करायला. आता फक्त आपण मनोरंजन म्हटलं की फक्त टी व्ही मोबाईल एवढंच बघतो. अगोदरच्या काळात अशा प्रकारे मनोरंजन केलं जायचं माणसांचं, आणि सगळे एकत्र बसून ते बघायचे. खूप छान वाटायचं. तर ह्या व्हिडिओमध्ये
ह्यांनी पण तुम्हाला सांगतील कसं कसं होतं, कारण आमच्यापेक्षा जास्त त्यांनी थोडंसं बघितलं होतं. मग ते आम्हाला सांगायचे हां हे मी बघितलं आहे, हे मी बघितलं आहे असं म्हणून. आणि जे आम्हाला माहीत होतं ते आम्ही असं डिस्कस करतच पूर्ण बघायचो. तर इथं हे सासनकाठी दाखवलेलं आहे, म्हणजे मला वाटतंय सासनकाठीच असेल. आणि मागं बघा दिंडी पताका घेऊन चाललेले आहे, वारकरी आहेत, टाळ मृदुंग वाजवत आहेत. तर खूप छान आहे. आणि पाठीमागं पण बघू शकताय जी देवाची पालखी येणार आहे त्याच्या पुढे असं पाण्याचा सडा टाकायला लागलेले आहेत तिथं. हे आम्ही पण बघितले बरं का. आमच्या पण लहानपणी गावातून गावदेवीची यात्रा असायची. आमच्या इकडं गावदेवी आहे तामजाई म्हणून. तर ते यात्रेच्या वेळेस ना सगळ्यांच्या गावातून दारातून अशी पालखी जायची आणि तेव्हा मग त्या पालखीच्या समोर असं आम्हाला झोपवायचे आणि नंतर ती माणसं ओरडून जायचे. ते शुभ मानलं जायचं त्या काळात. आतासुद्धा होतं आमच्या गावात असं, पालखी आली की पालखीसमोर लहान मुलांना झोपवायचं आणि ते त्याला ओलांडून गेलं की ते शुभ मानलं जातं. तर तुमच्याकडे पण बऱ्यापैकी ही परंपरा असेल चालू. तर पाठीमागं बघा बघू शकता इथं रथ केलेला आहे, रथाची प्रतिकृती आहे आणि इथं यात्रा भरलेली आहे. तर आमच्याकडे पण यात्रा असते बरं का, महूची यात्रा. ती लय फेमस आहे. महू तिकडलं कोण असलं ना तर कमेंट करून सांगा तुम्ही महूची यात्रा बघितली का. तर सध्या यात्रा चालू आहे महूची. आणि यात्रेत बरेच स्टॉल बघायला भेटणार आहेत बरं का पुढं. आणि इथं ही रथ आहे, रथाला हे सगळेजण ओढायला लागलेत आणि एकदम हुबेहूब प्रतिकृती केली. ते असं वाटतं की खरंच आपण यात्रेत गेलो आहे. आणि ही सगळी जी माणसं येते ना ती सगळी खरं वाटते, एकदम रिअलिस्टिक असं खरं खरं असल्यासारखं वाटते. आता बऱ्याच वेळा माझ्या म्हणण्यात आलं असेल अगोदरच्या काळात. कारण कसं आहे ना म्हणजे अगोदरच मला म्हणतात की एक शब्दही सारखं बोलत असते. तर आता इथून पुढं पूर्वीच्या काळी म्हणत जाऊ थोडं. तर इथं खेळण्याचं दुकान आहे, बघू शकताय तुम्ही. आणि इथं म्हणजे ह्याचं दुकान आहे, हळदी कुंकू जे काय आपण यात्रेतनं घरी घेऊन येतो ते, परत इबद. आणि इथं नारळवाला आहे बघू शकताय तुम्ही. खरं बघितलं हे एकदम खरं वाटतंय की नाही सांगा बरं. आणि हा इकडं रथ आहे, रथ तर एकदम ओरिजिनलच वाटतोय. आणि समोर बघा असं वाटतं की खरंच माणसांची गर्दी आहे एकदम. आणि इथं हे नारळ पण एकदम कसं त्यांनी बनवलं असेल, नारळ परत ते साईडला नारळांचा ढीग. आणि इथं बघा अगरबत्ती येत्या. आता बऱ्याच यात्रेत आपल्याला हे अगरबत्तीचं असं पॅकेट्स भेटतात बरं का, वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या असे राऊंडवाले. आणि इथं बघा हे पण मला काही लक्षात आलं नाही हे काय आहे एक्झॅक्टली, पण खूप छान होतं ही बघायला. आणि हे काडसिद्धेश्वर प्रसन्न म्हणून मंदिर आहे. आणि ही त्या देवाची यात्रा आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही इथं माणसं म्हणजे तुतारी सनई वाजवत आहेत आणि इथं मागं दंडवत घ्यायला लागलेले आहेत. तर आपल्याकडं पण बऱ्याच वेळा असं घेतात बघा दंडवत. अजून ती प्रथा चालू आहे, काही ठिकाणी बंद झाली असेल. आणि हे बघा म्हणजे तांब्याची भांडी आहेत. आणि भांडी बघून वाटतंय का तर ते खरं आहे म्हणजे खरं आहे म्हणते ते खोटं आहे असं एकदम खरं भांडीच्या दुकानात गेल्यासारखं वाटतंय. आणि बघा इथं पितळेची भांडी आहेत, मोठी पातेले आहेत. आणि हे पेट्यांचं आहे बघा. पूर्वीच्या काळी कपाटं वगैरे नसायची त्यामुळे पेट्या असायच्या. तर पेट्यांमध्येच वेगवेगळ्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी साड्या वगैरे त्या अगोदर पेट्यांमध्ये ठेवल्या जायच्या. आणि ही देवदेवतांचे फोटोचं दुकान आहे. आणि आता यात्रा म्हटल्यावर देवदेवतांचं दुकान तर असणारच ना, कारण आपल्याला घरी घेऊन जाताना, कारण आधी कसं ज्या देवाच्या यात्रेला जाईल ना त्या देवाचे फोटोज तिथं अवेलेबल असायचे आणि ते फोटोज घेऊन यायचे. तर इथे खेळण्याचं पण दुकान आहे, जुन्या काळातली खेळणी ती बघा इथं लाकडाची वगैरे बनवलेली छान. आणि आता यात्रा म्हटलं की मिठाई तर असणारच, कारण यात्रेतून घरी जाताना मिठाई तर घेऊन जायला पाहिजे ना. तर इथं मिठाईचं पण एकदम हुबेहूब बनवण्यात आलेलं, जिलेबी भजी मेवा आणि छान आहे. आणि इथं बघा लहान मुलं आहेत जे घ्यायला लागले ते इथं मेवा खायला लागलेत. आणि हे बघा देवतांचे फोटोज आहेत, मूर्त्या आहेत. नाही मगाचा फोटोचा स्टॉल होता आणि आता हा मूर्त्यांचा स्टॉल आहे. तर इथं बघू शकताय
वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या एकदम हुबेहुबे साकारल्या आहेत त्यांनी. आणि हे तर ज्वेलरीचं शॉप आहे, म्हणजे दागिने, गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे असं बरंच असते यात्रेत, तर ते आहे. आणि इथं पण हळदी कुंकू, नारळ, केळी असं जे आपण देवाला वाहण्यासाठी घेणार आहोत त्याचं स्टॉल आहे. आणि हे पलीकडच्या साईड झालं. अजून हे आता आपण अलीकडच्या साईडहून बघणार आहे रथाच्या. तर खूप मोठी यात्रा भरली आहे बरं का, आपल्याला पूर्ण यात्रा बघायची. तर आम्हाला तर खूप कंटाळा आला होता. आणि ही यात्रेत जरा शहरातली माणसं आली ते वाटतं, छान छान. आणि पूर्वीच्या काळी यांना बघितलं ना खूप इंटरेस्टिंग वाटत असणार आहे, कारण यांनी पॅन्ट शर्ट वगैरे घातलेलं होतं म्हणून. कारण अगोदर कसं साड्या, धोतर असं घालायचे ना. आणि इथं गजरे पण आलेले आहेत यात्रेत. हो इथं आलाय, घ्या का जरा. फुगा फुगा पाहिजे काय? आहे रथ. पावा पाहिजे का? पावा पावा बासरी. हो इकडं बासरी खायला आले. काय होते बी अजून फिरायचं आहे. झालं आता, थोडं राहिले. थोडं अजून तिकडे गार्डन आहे की अजून. खरोखरची जत्रा म्हटल्यावर दिसतंय ना. इकडं स्टॉल, इकडं स्टॉल, एकदम खतरनाक असं दिसतं. कुस्तीच घर आहे. इकडे दोरी उडी आहे. पिंगळा 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 ज्योतिष. आता बी येतात बघा पिंगळा. त्यांना सगळंच माहीत असते काय होणार आहे काय नाही. माझा काही विश्वास नाही याच्यावर, पण पूर्वीच्या काळी ठेवत असायचे ना. कदाचित ते खरं पण होत असेल. आताचं काय माणसाचं काय खरं नाही वाटत. तर आता पूर्वीच्या काळाचं तेलाचं कसं होतं ते बघूया आपण. तेलाचं घाण आहे. तर आता काय मशीनवर तेल होत असेल, तर ते तेलाचं घाण होतं मागाचं होतं ते. म्हणजे ते ह्याच्यावरनं काय म्हणते त्याला, बैलानं रेड्यानं असं ते फिरवून मग ते तेल काढायचे. आणि हे वाण्याचं दुकान आहे बघा. वाण्याचं दुकान असते. अगोदर पूर्वी वाण्याचंच असायचं दुकान, आता सगळीच दुकानंच आहे ती. आणि इथं घर बांधायचं चालू आहे. कसे बांधत होते बघा, दगडाचीच घरं होती पहिला, काही विटा वगैरे नव्हत्या. काय घे आणि ही सांगते बघा, काय खाते? टमाटर. आणि इकडे काय फुगडी, फुबाय फुगडी. ही हेळवी काय? हेळवी हेळवी काय तर माकडाचा कार्यक्रम करते वाटतं. बहुरूपी बघायचं आहे तुम्हाला. हवा इकडं बहुरूपी श्री बजरंग बली. चांगला आहे. वरनं बी माणसं बघते तो घरातनं. हो ही पुरगी एक बघते वरनं खाली. वतनदाराचं घर आहे इकडं. बहुरूपी झाला आता हे वतनदाराच्या घरातून आपण आज जायचं. खाली बघून या पडचं बेडचाल वतन. आणि तिथं कसं होतं ना, पायऱ्या पायऱ्या असायच्या प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे यांचं सारखं लक्ष आमच्याकडे, खाली बघून या पडचाल विडचाल, खाली बघून या पडचाल विडचाल. म्हणजे सारखं त्यांनी लक्षात आणून द्यायचं, वर बघून येतात का काय म्हणून. कारण बघायलाच एवढं छान होतं की पायऱ्यांकडे लक्षच जात नव्हतं. तर आता ही बघा राजवाडा आहे बघा. ही राजवाडा नाही, वतनदाराचे घर असं लिहिलं होतं तिथं. आणि बघू शकता ही गोठा आहे. आणि इकडं हे वतनदार आहे बसलेले. आणि माणसं पण आली ती काय पूर्वीच्या काळी ज्या समस्या असायच्या ते ह्यांच्याकडे प्रॉब्लेमचं सोल्युशन घ्यायला येत होते, कोणाची कंप्लेंट वगैरे असली की. आणि इथं बायका येतं बघा, इथं उकळीत कुटायला लागली ती. आणि तिकडं जातेवर दळायला लागलेत. तर गेल्यावर ना एकदम असं जुन्या काळाचं समोर उभा राहते की पूर्वीच्या काळी असं होतं, किती छान होतं. आणि किती थंड थंड वाटते बघा ते. कारण घरं अगोदर मातीची असायची, त्याच्यामुळे एकदम शांत वाटतं. म्हणजे थंडीच्या दिवसात उबदार वाटायचं आणि उन्हाळ्याच्या दिवसात गारवा पण असायचा तिथं. तर अशी घरं होती. आणि हे देवघर आहे बघा. इथं सगळे देवाचे फोटोज आहेत. आणि इथं देवपूजा पण चालू आहे. आणि हा वरती जिना आहे. आणि हे किचन आहे बघा.
अगोदरच्या काळातलं. इथं दही दूध असं ते काढायचं चालू आहे, लोणी काढायचं. आणि चुले त्या पातेली येते बघा पलीकडं. नाही इकडं पण किचन आहे, ते किचन नव्हतं वाटतं, ते दही वगैरे काढायचं असं भांडी ठेवायचं असेल. आणि हे किचन आहे बघा. चुलीवर स्वयंपाक बनवायचा. आणि वरती भांडी पण येते की बघा कशी लावली ती. ताटं स्टीलची आहे ती, पूर्वी नसतेली स्टीलची, पण आता ह्याने ठेवली तिथं. आणि तिथं चूल आहे आणि हे लहान बाळ जेवतंय. किती छान वाटतंय, एकदम भारी वाटतंय बरं का बघायला. आणि इथं गौऱ्या लावायला आले. कांचनला बी असे गौऱ्या पूर्वीच्या काळी कांचन तुला येते त्या गौऱ्या गौऱ्यावरती थापायला? स्वयंपाक केला जायचा. आणि पाणी वगैरे पण गौऱ्यावर तापवलं जायचं. तसेच गौऱ्यांची राख पण खूप आयुर्वेदिक असते. जी जखम वगैरे झाली ना त्याच्यावर लावलं ना मग ते बरं वाटतं. म्हणजे आत्ता पण आमच्या आत्या आई ते जखम वगैरे झाली की त्याच्यावरती गौऱ्यांची राख टाकली की नाही म्हणजे ते बरं इकडं शायर होतं. बघायचं आहे की हो. शायर ह्या महाराष्ट्राचा प्राणदापावर थाप तुंतुण्याची. कसं आहे मग चांगला आहे ना. इथून आता आपण इकडं असं बाहेर पडायचं. कनेरी मठ समाप्त. म्युझियम सिद्धगिरी म्युझियम आपलं बघून संपलेलं आहे. एवढं सगळं फिरून फिरून दमून एकदाच संपलं हे. आता अजून गार्डन बघायला जायचं आहे पुढं. हे आता आपण फक्त सिद्धगिरी म्युझियम तेवढं बघून आलेलं आहे. आता ह्याच्या पुढे गार्डन मध्ये बघायला जायचं आहे. आता बाद झालं. कशाला आता इथलं बाद झालंय, पुढचं गार्डन मध्ये जायचं आहे. आता गार्डन बी मस्त असं बघण्यासाठी आहे. ते आता आपण बघायला जायचं जरा गार करूया. आहे. काही दमल्या कांचन सारखं मेंगड्यावाणी करायला लागले. कांचनसारखं चुकून खाल्लाय मगाशी तरी पण अजून गार अजून करूया, मी अजून गार दमल्या नसती. चला हो आता आपण बाहेर निघलेलो आहे. हो झालं बघून झालं सगळं. कांचन मजा आली का बघायला? होय मजा आली पण लय दम पण. आता हे सिद्धगिरी म्युझियम बघून झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्ही सांगू शकताय. आता पुढचा व्हिडिओ आपण गार्डनमध्ये जाणार आहे. आता लगेच इथनं आपण डायरेक्ट गार्डनमध्ये चाललोय आता गार्डन बघायला. ते व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे. आता एवढ्या पुरता इथला दाखवला आहे. पुढचा व्हिडिओ गार्डनमधला बघा या.